बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। पुणे पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा, माणुसकी शून्य असलेले हे अजित पवार गटाचे आमदार, राऊतांचा निशाणा, तर मुलासह पालकांवर गुन्हा दाखल व्हायला हवा, राऊतांची मागणी। पुणे अपघातातील आरोपी वेदांतचे वडील विशाल अग्रवालला संभाजीनगरमधून अटक, पुणे पोलिसांची कारवाई, मुलगा अल्पवयीन असल्याने काल विशाल अग्रवाल विरोधात गुन्हा। पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाईचे गृहमंत्री फडणवीसांचे आदेश, आरोपीला विशेष ट्रीटमेंट दिली असली तर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून संबंधितांचे निलंबन करा, फडणवीसांच्या पोलीस आयुक्तांना सूचना। विजय वडेट्टीवारांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी करा, वडेट्टीवारांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून आरोपी वेदांत अग्रवालचा व्हिडिओ ट्विट, व्यवस्थेला पैशांची टेस्ट आवडली आणि अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह आली, धंगेकरांचा आरोप। कार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं नसताना वडिलांनी त्यांच्या मालकीची पोर्श कार मला दिली, तर मद्यप्राशन करत असल्याचं वडिलांना माहिती, आरोपी वेदांतचा पोलिसांना जबाब। पुणे अपघात प्रकरणात पोलीस ऍक्शन मोडमध्ये, कोरेगाव पार्क परिसरातील कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकांना अटक, अल्पवयीन वेदांतला मद्य विकल्यानं कारवाई। पुणे अपघातातील कार नोंदणी विनाच रस्त्यावर धावत असल्याची माहिती, बंगळुरूत तात्पुरती नोंदणी करून कार पुण्यात आणली, आरटीओ कडून धक्कादायक माहिती समोर। निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत डाव टाकण्यात आले, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक यंत्रणेचा दुरुपयोग, याचाच अर्थ डिजिटल इंडिया ही फेल, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा सुरू, मोदी सरकारकडून निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप। ठाकरे गटाला जास्त मतदान होणाऱ्या भागांमध्ये मतदानाला विलंब, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भाजपकडून नीच प्रकार, मतदानात होणाऱ्या दिरंगाईमुळे ठाकरे संतापले। मुंबईत संथगतीने मतदान होत असल्याची तक्रार आम्हीच आधी केली, मात्र आता नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरेंनी रडगाणं सुरू केलंय, पराभव दिसत असल्याने सवयीप्रमाणे मोदींवर आरोप केले जात आहेत, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका। पत्रकाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, हुकुमशाही आणि जुलमी राजवटीचा नायनाट होईल, शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे मानले आभार। भाजप नेते आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार, पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल केल्याचा आरोप, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी। राज्यात 5व्या टप्प्यात 54.53% मतदान, दिंडोरीमध्ये सर्वाधिक 62.66% मतदान, तर कल्याणमध्ये सर्वात कमी 47.8% मतदान। मुंबईतील 6 मतदारसंघांमध्ये मुलुंडमध्ये सर्वाधिक 59.6% मतदान, तर कुलाबामध्ये सर्वात कमी 36% मतदान। मालाडमध्ये बूथ लावण्यावरून काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना धमकावल्याचा प्रसाद लाड यांचा आरोप। प्रसाद लाड यांच्या तक्रारीनंतर काँग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांवर शिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलीस प्रशासन सरकारच्या दबावात गुन्हे दाखल झाल्यानंतर दानवेंचा आरोप। शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल, मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली चिन्हाची स्लिप देणं अंगलट, अंबड पोलीस ठाण्यात 3 तर म्हसरूळ आणि पंचवटीत एका विरोधात गुन्हा दाखल। ऑनलाईन रम्मी गेमच्या व्यसनातून सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाची आत्महत्या, आमदार बच्चू कडूंचा दावा, तर सचिननं गेमची जाहिरात बंद न केल्यास आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा। परळीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदरच बदनाम केलंय, बजरंग सोनवणेंची मुंडे बहीण भावावर टीका, तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत, सोनवणेंचा आरोप। निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या दीपा मुधोळ यांच्या कामकाजावरच संशय, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडेल यावरही विश्वास नाही, बजरंग सोनवणेंचा आरोप। ठाण्याच्या 5 पकडी परिसरात भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरची चर्चा, निवडणुकीच्या काळात झालेला वाद विसरून नाती मैत्री जपा, पदाधिकाऱ्यांनी लावलेल्या बॅनरवर उल्लेख। छत्रपती संभाजीनगरमध्ये होर्डिंग तपासणीचे आदेश, विभागीय आयुक्तांकडून मराठवाड्यामधील होर्डिंगचा आढावा, अनधिकृत जाहिरातधारकांवर कारवाईचे आदेश। सोलापूरच्या करमाळ्यातील उजनी धरणातील गाळ काढण्याची माजी आमदार नारायण पाटलांची मागणी, आमदार संजय मामा शिंदेंनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप। मुंबईतील अनधिकृत होर्डिंगवर महानगरपालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू, सर्व होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश।
नांदेड शहरातील अनधिकृत होर्डिंगवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. कला मंदिर परिसरातील होर्डिंग काढण्यात आले. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिका सतर्क. लातूरमध्ये सूचना दिल्यानंतरही अनधिकृत होर्डिंग न काढणाऱ्या 15 जणांवर गुन्हा दाखल. धोकादायक होर्डिंग न हटवल्यानं पालिकेकडून पोलिसात गुन्हा दाखल. नागपूर शहरातील 500 होर्डिंगचं सर्वेक्षण पूर्ण. अनधिकृत 7 होर्डिंग्स पालिकेने काढले. रेल्वे आवारातील होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी मनपा रेल्वेला पत्र देणार. नागपूरमध्ये ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी पोलिसांकडून नो हॉर्न जनजागृती मोहीम. आवश्यकता नसताना हॉर्न वाजवू नये, वाहन चालकांना आवाहन. गोंदियातील गोल्ड सिनेमा परिसरात पोलिसांचा मॉक ड्रिल. काही वेळासाठी नागरिकांची तारांबळ. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी मॉक ड्रिलचं आयोजन. अंबवडे फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे दुकानावरील पत्र उडाल्यानं मोठं नुकसान, तर काही ठिकाणी झाडांची पडझड. सुदैवानं जीवितहानी नाही. मान्सूनची अरबी समुद्राच्या दिशेने वेगाने वाटचाल. दक्षिण भारतात जोरदार पाऊस. महाराष्ट्रात 26 मे पर्यंत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. सातारा जिल्ह्याच्या कराडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरावरील पत्रे उडाली. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित. बुलढाण्यातील शेगाव आणि खामगाव परिसरात पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे 4 चाकी गाडीवर झाड कोसळलं. सुदैवानं जीवितहानी नाही. मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण. पुढील 3 दिवस उष्मा कायम. हवामान विभागाचा अंदाज. पुण्यातील टिंभे धरणात केवळ 7.84% पाणी साठा शिल्लक. उत्तर पुणे जिल्ह्यापुढे पाणी टंचाईचं संकट. लातूर जिल्ह्यातील अनेक शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात सध्या 0.86% जिवंत पाणी साठा शिल्लक. जलसाठा कमी असल्यानं 10 ते 12 दिवसातून एकदा पाणी पुरवठा. अमरावतीच्या मेळघाटमध्ये यंदाही पाणी टंचाईचं सावट. खडीमल गावात हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची 3 ते 4 किलोमीटर पायपीट. पुण्याच्या शिरूरमधील मांडवगड फराटा येथे शाळेला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका. 5 वर्ग खोल्यांचे पत्रे उडून गेले. वर्ग खोल्यांमधील कम्प्युटर्स, शालेय वस्तूंचंही मोठं नुकसान. सांगलीच्या शिराळा तालुक्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. भुसावळच्या हतनूर धरणातून तापीच्या बंधाऱ्यात आवर्तन सोडल्यानं भुसावळकरांना दिलासा. 3 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. बोरणा मध्यम प्रकल्पातील पाण्याची पातळी घटली. नागरिकांपुढे पाणी टंचाईचं संकट.